वाटलं असेल की मी काहीतरी गुन्हा केलेत म्हणून ह्या सगळ्या ताया आलेल्या आहेत, तर अजिबात नाही. किंवा माझ्या कपड्यांवरून तुम्हाला वाटत असेल की मी निवडणुकीला उभा आहे, तर तसंही काही नाही आहे. कारण ह्या सगळ्या ताया आज आलेल्या आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त 16 सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी. आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत घाटकोपर येथील पोलीस कॉलनीमध्ये. आणि या सगळ्या पोलीस ताया, या सगळ्या सख्या आज 16 सख्यांचा माझ्याबरोबर साजरा करणार आहेत. आणि मला खरंच खूप आनंद होतोय, कारण ह्या सगळ्या ताया ज्या आहेत ना, त्या आपल्याला शिस्तही लावत असतात, आपल्याला सुरक्षितही ठेवत असतात आणि आपली खूप काळजी घेत असतात. आणि त्यांच्या या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आज ह्या सगळ्या ताया त्यांच्यासाठी वेळ घालवण्यासाठी, त्यांचा आनंद, स्वतःचा आनंद उपभोगण्यासाठी आज 16 सख्यांचा हा कार्यक्रम त्या साजरा करणार आहेत माझ्यासोबत. पोलीस म्हटले की भीतीच वाटते, पण तरीसुद्धा ह्या सगळ्या ताया आज 16 सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करणार आहेत. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण साजरा करूया माहेरवाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. कळत नाहीये कसा होणार आहे आजचा कार्यक्रम, पण करणार मी करणार. जाऊया, चला चला. खरं तर मनामध्ये खूप भीती आहे, घाबरलोय तुमच्याबरोबर हा 16 सख्यांचा साजरा करण्यासाठी. कारण सगळे जे काही अगदी सिरियस आहेत ना, गंभीर, तसे राहू नका ना प्लीज. हा, एन्जॉय करूया आपण, ठीक आहे? हा, आणि अजिबात वेळ न घालवता आपण पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. आणि आपला पहिला खेळ खेळण्यासाठी साही ताई इथे आलेल्या आहेत. तर ते वाक्य असं आहे, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना लहान. आता वाक्य कळलं ना सगळ्यांना? हा, पण ताई लिहून नाही घ्यायचंय. ताई, अरे लिहून घेतात हातावरती, लिहून नाही घ्यायचंय. लगेच लिहून पण घेतलं. पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची? इथून का इथून? तिथून करायची? आता ह्यांचं म्हणणं आहे, ह्या ताईंचं म्हणणं आहे की तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. तुमचं काय म्हणणं आहे? तिकडून करायची. तिकडून. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? तिकडून करायची. ठीक आहे, हरकत नाही. आपण ह्यांच्या शब्दाला आपण मान देऊया. ह्यांचं म्हणणं आहे इथून सुरुवात करूया, तर सुरुवात करूया इथूनच. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनीता संदीप पाटील, महिला पोलीस हवालदार आहे. आणि वाक्य तुम्हाला माहिती आहे, फक्त आता हे वाक्य ना, हा, हे वाक्य तुम्ही हा स्पीड मध्ये पटापटा बोलून दाखवायचं. हा, नाना महान मामा लहान, नाना लहान मामा महान, नाना लहान मामा लहान. नानाला लहान केलं आणि मामाला महान करते. तर नाना महान मामा लहान. ओके. नाना महान मामा लहान, नाना लहान मामा महान. परत चुकलं. बघते आता. नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना लहान मामा महान. जाऊ दे, बरोबर. हा, ताई, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी ज्योती विशाल कावरे. मी महिला पोलीस शिपाई. सध्या मी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहे. आता हे वाक्य ना, हे वाक्य तुम्ही हसत बोलायचं. ओके. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान. हसत बोलायचं. हसत कसं बोलणार आहे? तुम्ही कसं बोलताय? आता तुम्ही कसं बोलताय तसंच बोलायचं. हा, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, मामा लहान मामा लहान, मामा लहान नाना, मामा महान नाना लहान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान. मामा लहानच आहेत, नाना महान आहेत. बरोबर आहे? नक्की ना? नक्की मी बरोबर बोलले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव पद्मा नितीन केंद्रे, महिला पोलीस हवालदार, क्राईम ब्रांच, रेल्वे. वा. आता हे वाक्य तुम्ही आहे ना, एखाद्या, जसं आता त्या ताई म्हणाल्या, एखाद्या आरोपीला जेव्हा तुम्ही ओरडता ना, हा, तसं ओरडून हे वाक्य बोलायचं. हा, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान. समजा तो आरोपी मी आहे, समजा तो आरोपी आहे. नाना महान नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, महान महान महान.
नाना महान मामा लहान मामा लहान नाना महान नाना महान मामा लहान मामा लहान नाना महान मामा लहान नाना महान नाना महान मामा लहान मामा लहान कोण नाना लहान आहे महान कोण महान आहे तेच कळत नाही नाना महान मामा लहान. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माझे नाव स्वाती प्रभाकर करंजेकर, महिला पोलीस शिपाई, सध्या कार्यरत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे. अच्छा, आता हे वाक्य सुद्धा तुम्ही पटापटा पटापटा बोलून दाखवायचंय हा, पण ओरडून. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान. कोण लहान कोण महान काही नाही, फक्त नाना मामा एवढंच ऐकू येते. हा नाना लहान हा 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 नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, बरं. नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा लहान नाना महान, नाना महान मामा लहान, नाना महान हो, मला कळले नाना नाना महान, नाना महान मामा लहान, मामा महान मामा लहान, मामा नाना महान. ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मी पोलीस उपनिरीक्षक प्रज्ञा अभिजित देशमाने, अंधेरी रेल्वे पोलीस स्टेशन. हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान मामा लहान, नाना महान. पोलीस तरी लाजता तुम्ही पहिल्यांदाच बघतोय. बरं, लाजण्याचा प्रकार पण कसा आहे? नाना महान नाना लहान. आता ह्याच्यामध्ये ना फक्त अहो फक्त ऍड करायचं आहे. अहो हा, हे बघा आता समोर, हा समजा समोर भाऊजी असतील उभे, हा हा असं फक्त अहो नाना महान नाना लहान. हा? अहो नाना महान मामा लहान, अरे बापरे, अहो नाना महान मामा लहान, अहो हे जे काय नाना ना, महान मामा लहान, अहो अहो नाना महान मामा लहान, अहो अरे बापरे. नाना महान मामा लहान. क्या बात, एकदम जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. मी सीमा मोहन मंडलिक, नेमणूक बांद्रा रेल्वे पोलीस ठाणे. बरं, हे वाक्य तुम्ही ओरडूनच बोला. एका आरोपीला आपण ओरडता ना तुम्ही. नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, मामा महान नाना लहान, नाना मामा महान नाना लहान, अरे बापरे, नाना महान मामा लहान, मामा लहान नाना महान, ये बाप. मामा महान नाना लहान, नाना लहान मामा महान, हा, नाना महान मामा लहान, मामा लहान मामा लहान. कोण नाम? खरंच खूप छान वाटतं. एकदा जोरदार सगळ्या साई-ताईंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मला ना खरं तर खूप उत्कंठ आहे की मला सगळ्या ताईंशी, ह्या सगळ्या ताईंशी मला बोलायचं आहे. मी ताईंना विचारणार आहे. ताई, तुम्ही असं लहानपणापासून ठरवलंच होतं की आपल्याला या क्षेत्रामध्ये जायचं? नाही, मी लहानपणापासून ठरवलं नव्हतं. माझे वडील शेतकरी आहेत, त्याच्यामुळं मी शेतकऱ्याशीच लग्न करेन आणि शेतीच करेन असं ठरवलेलं. पण मेहनत केली, नशिबात होतं आणि पोलीस झालं. पण मग तुमची ड्युटी तुम्ही करत असताना असं कुठला एखादा प्रसंग आहे की जो लक्षात राहिला, अजूनही लक्षात आहे ना. मी क्राईम ब्रँचमध्ये काम करत असताना माझी मैत्रीण पण आहे आता तिथे, स्मिता भोसले म्हणून. तर एक लेडी दारू पी चैन खोलून ते पर्स आतून काढायचं वगैरे काढलेली. मग तिने पकडला आरोपीला आणि मी जिची पर्स काढली तिला बोलवाय केलेली की तुमचं पर्स गुन्हा दाखल करण्यासाठी. तर तोपर्यंत हिने पकडून धरलेलं. समोरून मेल एक्सप्रेस येत होती. ती मेल एक्सप्रेस आलेली बघून तिने हिला पण खाली ओढलं ट्रॅकवर आणि मेल एक्सप्रेसच्या तिकडे उडी मारली तिने पटकन आणि ही इकडेच राहिली आणि ती पळून गेली. म्हणजे तेव्हा जर दुसरी लोकल आली असती तर काही झालं असतं. आणि तोपर्यंत मी फिर्यादीला घेऊन आली पण ती पळून गेलेली. पण त्याच्यानंतर 2 दिवसातच आम्ही तिला ट्रेनमध्येच पकडलं रेड हँड परत. अच्छा, लगेच 2 दिवस. हो 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 हो. वा. पण मी ह्या सगळ्या तुमची ड्युटी तुम्ही करत असताना माहेरी जाणं होतं? माहेरी आम्ही फक्त वर्षातनं 3-4 वेळाच यात्रा, देवाचा प्रोग्राम, काय कोणाचं लग्न असेल तर ते पण 5 दिवस सुट्टी मागितली तर 2च दिवस मिळते, त्यातच ॲडजस्ट करून यावं लागतं. म्हणजे कोणता प्रोग्राम प्लॅन करू शकत नाही. कधी काही होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि आमचा तो प्लॅन कॅन्सल होईल, काही सांगू शकत नाही. तुम्हाला असं कुठला प्रसंग तुम्हाला आठवतोय किंवा जो अगदी स्मरणात आहे?
खरं सांगायचं म्हटलं तर मी जशी जॉईन झाली आहे ना त्या दिवशीपासून आम्ही जुवेनाईल म्हणजे लहान मुलं वगैरे सापडतात त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याचं काम मी करते. जवळजवळ 2021 पासून आत्तापर्यंत 1000च्या वर मुलांना मी पालकांच्या ताब्यात दिलेलं आहे. 1000च्या वर हो. लहान मुलं ना रागावून वगैरे येतात, कोणी पळून येतं किंवा कोणत्याही कारणाने येतं. त्यामुळं त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणं हे आमचं पहिलं काम आहे. ते सुरक्षित त्यांच्या पालकांच्यापर्यंत पोहोचले ना की आम्हालाही समाधान भेटतं. या समाधानामुळेच ना माझी मुलगी लहान आहे 5 वर्षाची, मीच तिला भेटू शकत नाही. महत्वाची गोष्ट मुलांना तुम्ही त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवता पण स्वतःच्या पाल्यांना तुम्हाला वेळ मिळत नाही. माझी मुलगी लहान आहे 5 वर्षाची, ती सध्या माझ्यापासून दूर आहे. 9 महिन्याची असलेल्यापासून माझ्या सासू-सासऱ्यांच्याकडे आहे. हां, महिन्यातून एकदा भेटायला जाते. सासर कुठे तुमचं? मी सर सध्या कोल्हापूरचे आहे. सासर सुद्धा माझं कोल्हापूरचं आहे. ड्युटीतला एक प्रसंग म्हणजे ना नुकती जॉईन झाले होते आणि 2021ची गोष्ट आहे. नाईट ड्युटी होती पेट्रोलिंग आणि टिटवाळा रेल्वे स्टेशनला एक लहान बाळ म्हणजे जन्म झालेलं होतं बाळ. त्या बाळाला कोणीतरी कॅरी बॅगमध्ये आपली कचऱ्याची जी कॅरी बॅग असते ना त्याच्यामध्ये ठेवलं होतं त्याला. आणि नुकतं जन्मलेलं 1 दिवस पण झाला नव्हता त्याला जन्मून, फक्त त्याला असं ठेवलं होतं. मग त्या बाळाला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो. त्यानंतर आम्ही त्याला जे हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तिथून आम्हाला विश्व बालक म्हणून एक केंद्र आहे नेरळला, तिथं आम्ही त्याला दाखल केलं. त्यानंतर ते आता सध्या बाळ 2 वर्षाचं आहे आणि त्याला जर्मनीमध्ये पालक भेटलेले आहेत म्हणजे त्याला दत्तक घेतलेलं आहे. आणि त्यांचे जे मेंबर आहेत ते दर महिन्यातून मला एकदा फोन करतात आणि म्हणतात की तुमच्यामुळे आज ते बाळ चांगल्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. फक्त एवढंच की मी माझ्या मुलीला नाही वेळ देऊ शकत कामामुळे, कारण का 12 तास कधी ड्युटी असते, कधी कधी प्लॅन कॅन्सल होतो मॅडम म्हणल्या तसं. कारण का पोलीस हा शब्दच असा आहे की थोडंफार ॲडजस्ट केलं पाहिजे स्वतःही आणि फॅमिलीनेही. आता किती वर्ष झाली लग्नात तुम्ही म्हणाला? माझी 7 वर्ष पूर्ण झाली, आताच होतील 7 वर्ष. हो. आणि तुम्ही माहेरीच आलेला आहात इथे. हां. तर एक उखाणा पटकन घेऊन टाका. उखाणा बापरे. पिंपळाच्या झाडाखाली स्वामींची सावली, पिंपळाच्या झाडाखाली स्वामींची सावली, विशालला जन्म देणारी धन्य ती माऊली. वा. नमस्कार, माझं नाव महिला पोलीस हवालदार सुनीता संदीप पाटील आहे. मी मुख्यालयाला नेमणूक आहे मुंबई रेल्वे. माझा अनुभव सांगायचा म्हणजे ड्युटीतला 2005ची भरती आहे माझी. 2006ला मला ट्रेनिंगवरून आल्यानंतर पहिलं पोलीस स्टेशन कुर्ला रेल्वे भेटलेलं आणि कुर्ला रेल्वेचा 8 नंबर प्लॅटफॉर्म जो आहे त्याच्या एंडला मला ड्युटी लागलेली पहिलाच दिवस. आणि तिथून ये जा करणारे लोक भरपूर होते. त्यात एक म्हातारी बाई होती, तिला मी मदत करायला जाणार परंतु ते इंजिन असतं ना गाडीचं, त्या इंजिननी एवढ्या जोरात तिला धडक दिली, अक्षरशः माझं पण पहिलाच दिवस होता तो आणि एवढं मला भीती वाटलेली. मी रडत जीडींकडे म्हणजे आमचे जे ड्युटी देतात त्यांच्याकडे गेलेली आणि त्यांना बोललेली मला परत स्टेशन ड्युटी कधी द्यायची नाही. म्हणजे माझा पोलीस खात्यातला पहिला अनुभव. अशा प्रसंगावेळी मग तुम्ही काय म्हणजे त्यावेळेला काय केलं तुम्ही? नाही, नंतर एकदा बघितलं की नजर मरते, त्यामुळे नंतर मग ADR वगैरे केलेले आहेत. ADR म्हणजे मयत झालेले लोक हॉस्पिटलला घेऊन जाणं, जखमी झालेले त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, हे काम मी केलेलं आहे. म्हणजे एकदा बघितलं की परत नजर मरते आपली ती. म्हणजे माणूस जो असतो तो पोलीस झाल्यावर मला वाटतं थोडासा कुठेतरी कमी पडतो भावनेसाठी. ॲक्च्युली माझ्या लाईफमधला म्हणजे 19 वर्ष सर्व्हिस झाली माझी, त्याच्यातला ॲक्च्युली मी पहिल्यापासूनच कबड्डी खेळते. तर आपल्या इथे रेल्वेला आल्यानंतर जवळजवळ 16 वर्ष मी कबड्डी खेळलेली आहे आणि 2023ला आम्ही कबड्डीमध्ये गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे IDCला. तर त्याच्यानंतर आमची 1 महिन्याने भरती चालू होती, ती भरती केली आणि त्यामध्ये मला समजलं की मला 4th स्टेजचा कॅन्सर झालेला आहे, ब्रेस्ट. तर म्हणजे घरात वातावरण खूपच असं म्हणजे एकदम दुःखद होतं. पण माझ्या मिस्टरांनी मला एकच वाक्य बोलले, तू जर मनानं खंबीर राहिलीस तर तू जिंकणार, जर तू मनानं खंबीर नाही राहिलीस तर औषधं सुद्धा काही उपयोग करणार नाही. तेव्हाच मी ठरवलं की आपल्याला ही लढाई आयुष्यातली जिंकायची आहे. माझ्यासाठी माझ्या मिस्टरांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे ही ट्रीटमेंट वर्षभर चालू होती ना, ते केमोचे साईड इफेक्ट खूप होतात. कधी कधी मला जेवायला दिलं तरी मी त्यांच्यावर ओरडायची, काय बनवलंय तुम्ही, हे कसलं बनवलंय, चांगलं पण लागत नाहीये, असं म्हणजे मी त्यांना दुखवलेलं आहे. माझा भाऊ म्हणा, माझी वहिनी म्हणा, या सगळ्यांनी मला फॅमिलीने खूप सपोर्ट केलाय
आणि हा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळं मी त्यांचे आभार मानते, शतशः आभारी आहे आणि उपकारातून मी ऋणी होऊ शकत नाही. ताई खरं तर खरंच खूप अभिमान वाटतो की तुम्ही ह्या सगळी ड्युटी तुम्ही निभावत असताना सुद्धा तुमचे वैयक्तिक आयुष्यामधले सुद्धा जे काही अगदी प्रसंग असतात त्या प्रसंगाला सुद्धा तुम्ही तितकेच खंबीरपणे समोर जाता. ऍक्च्युली मला या प्लॅटफॉर्मवर अजून एक सांगायचं आहे आपल्या महिलांना की तुम्हाला जरा जरी काही त्रास झाला तर तुम्ही लगेच डॉक्टरकडे जावा, अंगावर काढू नका की बाबा मी आता झाली सरळ, पेन किलर खाल्ली झाली सरळ, असं कृपया करू नका. आणि घरातलं पण कोणी असलं तरी करा, कारण कॅन्सर हा आजार छोटा वाटतो पण त्याची ट्रीटमेंट खूप डेंजर आहे. एवढी डेंजर आहे की आपल्या पूर्ण फॅमिली लाईफ डिस्टर्ब होतं, स्वतःचं शरीर पण खूप गडबडतं. मी एक स्पोर्ट्समन आहे तुम्हाला सांगते, पण मी 2023च्या आधी जी होती त्याच्या 1% पण नाहीये त्या ट्रीटमेंटने. ताई किती वर्ष झालीत लग्नाला म्हणालात तुम्ही? 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. हो. हा चला एक उखाणा घेऊन टाका. दुधाचे केले दही, दह्याचा केला खवा. 16 सकाळच्या या कार्यक्रमामध्ये संदीपरावांचे नाव घेते, आशीर्वाद तुमचा हवा. ताई तुम्ही कधीपासून ठरवलं होतं की आपल्याला या क्षेत्रामध्येच जायचं आहे? नाही, लहानपणी नाही, मला जॉबच करायचा नव्हता. मला एक हाऊसवाईफ म्हणून राहायचं होतं. पण मला भाऊ होता एक, माझा भाऊ ऑफ झाला. आम्ही दोघी बहिणीच. त्यानंतर माझ्या आईवडिलांना कोणाचा आधार नव्हता, म्हणून मी ठरवलं कुठला पण जो मिळेल तो जॉब करायचा आणि आईवडिलांची म्हातारपणाची काठी व्हायचं त्यांच्यासाठी. म्हणून 2016 माझी मैत्रीण सोनाली मंडलिक ती मला घेऊन गेलेली अकॅडमीमध्ये राहत्याला. आणि मग मी पोलीस झाली. अकॅडमी वगैरे केली आम्ही 5-6 महिने, पण मी पोलीस झाली आणि ती राहिली, ती नाही झाली. त्याचं मला खरंच दुःख आहे, कारण तिच्यामुळे आज मी इथे आहे आणि ती एक हाऊसवाईफ म्हणून जीवन जगते. त्याच्यानंतर मी तिला बोललेली तू ट्राय कर होशील भरती, पण नाही आली, ती नाही म्हटली यायला. माझ्या सासरचे पण लोक चांगले आहेत, असं नाही का घरी काही करायचं नाही बाबा त्यांच्यासाठी असं तसं. त्यांचं पण मला खूप खूप सपोर्ट आहे. माझे मिस्टर, त्यांचा खूप छान स्वभाव आहे, खूप म्हणजे मी सांगू पण नाही शकत. मी त्यांच्यावरती खूप चिडचिड करते, खूप रागवते, तरी ते मला समजून घेतात, कधीच काय नाही बोलत. आणि तुम्ही बोललात तरी तुमचं जे प्रोफेशन आहे, जे क्षेत्र आहे, ते बघून ते तरी काय बोलणार ना. नाही, ते पण पोलीसमध्येच आहे. मी थोडं वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करतो. ताई तुम्ही कधी ठरवलं होतं? मी लहानपणापासून स्पोर्ट्समध्येच होती, पण पोलीस भरती मला ही करायची नव्हती. अच्छा. मला MPED BPED आणि खेळाचं शिक्षक व्हायचं होतं, पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे आईची एक इच्छा होती की माझी मुलगी पोलीसच झाली पाहिजे, आणि ते माझ्या आईचं स्वप्न मी आज पूर्ण केलेलं आहे. आज मला पोलीस होऊन 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. अच्छा. माझी आई काय म्हणायची की माझी मुलगी पोलीस झाली पाहिजे, हे मला बाजूचे लोक सांगायचे, पण आई मला कधी म्हटली नाही. तर शेजारच्यांनी मला सांगितलं आणि मग मी हा ट्रॅक हे केला की मला पोलीस व्हायचं. मग 2013मध्ये मी फर्स्ट टाईम फॉर्म भरला आणि इथे भरतीला आली आणि फर्स्ट याच्यामध्येच मी भरती होऊन गेली, पोलीस झाली. म्हणजे आज 11 वर्ष झाली पूर्ण तुम्हाला? झालेत. हो. ओके. आणि मग लग्न होऊन किती वर्ष झाली? लग्न होऊन 6 वर्ष पूर्ण झालीत. 6 वर्ष. हो. 6 वर्ष. पण मग भाऊजी या हो, मिस्टर पण SRPF मध्ये आहे नवी मुंबईला. अच्छा. ते पण पोलीसच आहेत. ओके. आणि अरेंज मॅरेज म्हणजे? हो, अरेंज मॅरेज. बघण्याचा वगैरे कार्यक्रम? बघण्याचा Typical कांदा पोहे वगैरे हो, असे? भरती बंदोबस्तला असताना घरच्यांनी मुलगा बघितला आणि मला बोलवलं. मग रविवारी भरती बंदोबस्तला सुट्टी असते, मग मी संडेला सुट्टी असल्यामुळं मग मी रात्री गावी गेली. बघण्याचा कार्यक्रम झाला, त्यांनी पहिलीच मुलगी बघितली आणि मीही पहिलाच मुलगा बघितला आणि त्यातच आमचं लग्न जमून गेलं. लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला पहिल्यांदा एकत्र? नाही, अजूनपर्यंत बघितलाच नाही? 10 वर्षात बघितलंच नाही? नाही. हा, मग मी आता या निमित्ताने भाऊजींना सांगणार आहे, भाऊजी आत्ता पहिल्यांदा ताईंना घेऊन जाणं एखादा चित्रपट बघा, कुठला तरी छान अगदी व्यवस्थित मस्तपैकी. है की नाही ताई? खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आपण ह्या ताईंशी आता बोलूया. नमस्ते सर. नमस्कार. नमस्कार ताई. ताई तुम्ही पण म्हणजे असं लहानपणापासूनच ठरवलं होतं? नाही, मी असं ठरवून वगैरे काही पोलीस खात्यात आले नाही. अच्छा. चांगली मित्रांची संगत आहे, त्यामुळे मी आज या वर्दीत आहे. चांगल्या मित्रांची संगत आहे म्हणून आज या वर्दीत आहे. हे किती महत्त्वाचं वाक्य आहे, खरंच खूप महत्त्वाचं वाक्य आहे. कारण माझं ग्रॅज्युएशन सायन्समधून झालं आहे, याचा माझ्याशी काही कनेक्शन नाही पोलीस खात्याशी. आणि किती वर्ष झाली तुम्हाला आता ड्युटी जॉईन करून? या खात्यात मला येऊन आता 10 वर्ष होती. 10 वर्ष झाली. या 10 वर्षातला असा एखादा कुठला प्रसंग आहे की जो तुमच्या अजूनही लक्षात आहे आणि तो कधी विसरू शकत नाही? माझ्या लक्षातला असा प्रसंग 2018 वेळी जेव्हा भीमा कोरेगाव येथे दंगल झालेली, तर त्याचे पडसाद मुंबईमध्येही उमटले. तर माझी बीट होती गोरेगाव बीट. तर त्या बीटमध्ये
ज्या न्यूज फिरत होत्या त्या न्यूजमुळे अचानक एवढं वादळ पसरलं, निगेटिव्ह वातावरण जे पसरलं की 200-300 रेल्वे प्रवासी आणि ज्यांना त्या घटनेमुळे निगेटिव्ह सेन्स निर्माण झाला, ती 200-300 लोक एकदाच ट्रॅकमध्ये उतरली. आणि मी त्या बीटची अधिकारी असल्यामुळे मला तेवढ्या लोकांना हँडल करणं थोडंसं चॅलेंजिंग गेलं. पण एकही ट्रॅकमध्ये दगड आयतीच असतात, तिथे काहीही होऊ शकलं असतं. तो एक संकट तारून गेला आणि ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि त्या प्रसंगामध्ये स्वतःला शांत कसं ठेवावं, कारण आपली एक चूक, आपला एक रागात गेलेला शब्द किंवा एक्सप्रेशनही असू द्या, ते काहीही कुठल्याही गोष्टीला उधाण देऊ शकतं. बरोबर. आणि त्या 200-300 लोकांमध्ये आपण काहीच नाही, कारण तिथे आम्ही फक्त 50 पोलीस होतो, कारण अंतरावर त्यांनी गाड्या थांबवल्या होत्या तेव्हा. आणि प्रवाशांना हँडल करणं वेगळं होतं आणि जे दंगा करणारे होते त्यांना हँडल करणं वेगळं होतं. नक्कीच. आणि खरंच तुमच्या सगळ्यांचं खरं तर कौतुक आहे की ज्या पद्धतीने तुम्ही प्रसंगाला सामोरं जाता आणि तुमची ड्युटी तुम्ही निभावत असता, त्यासाठी खरंच तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून सलाम. आणि पण ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला आता 14 वर्ष. 14 वर्ष झालेली आहे. एक उखाणा होऊन जाऊ दे. वीरा माझी मुलगी, तिला शिकवते 8. अभिजित शिकवते 8. 8. वीरा माझी मुलगी, तिला शिकवते 8. अभिजित रावांचं नाव घेते, ते माझी रोमिओ, मी त्यांची ज्युलिएट. खरं ह्या सगळ्या ताईंशी गप्पा मारताना विसरूनच गेलो होतो की आपण पहिला खेळ खेळलो होतो आणि त्या खेळासाठी आपण बक्षीस देणार आहे. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलं त्या ताईंना आपण बक्षीस देणार आहोत. आणि त्या ताई आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या. आणि मी साही ताईंना विनंती करतो की समोर जाऊन बसायचंय. काही मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, खरंच खूप छान वाटतंय. एक मनामध्ये भीती पण होती खरं तर, पण आज तुमच्याबरोबर वेळ घालून असं वाटते ना की अरे किती तुम्ही सगळ्या छान एन्जॉय करतात आणि किती टेन्शन्स असतात तुम्हाला. तुम्हा सगळ्या त्यांबरोबर आजचा हा 16 सख्यांचा भाग तर आपण साजरा करतोच आहे, पण मंडळी आपण हीच धमाल, हीच मजा आपण उद्याच्या भागात सुद्धा या सगळ्या तायांबरोबर करणार आहोत. तेव्हा आजच्या भागापुरता मी इथे थांबतोय आणि भेटणार आहोत आपण पुढच्या भागांमध्ये याच सगळ्या तायांबरोबर. तेव्हा वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. त्या भेटूया उद्याच्या भागात. तशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.